सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यैसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे श्रीराम। आपण बघतो आहोत की वनस्पतीच्या आधी आश्म वनस्पती त्याच्याही उत्क्रांत पशुयोनी आणि पशुपेक्षाही मानव आणि मानवाही पेक्षा श्रेष्ठ देवयोनी देवत्व। पण आश्म आणि वनस्पती आपण त्याला काही एवढं ते केवळ अस्तित्व आहे, पण सहसा पशु मानव आणि देव हे तीन तर आपण बघू शकतो। यापूर्वीचा जो समास होता भगवंतानी त्याला दैवी आणि असुर संपत्ती असं म्हटलं। एक जे आहेत ते दैत्य जे आहेत ते काही बदलू शकत नाहीत, पण असुर जे आहेत
आसुर हे सुर होऊ शकतात, ही बदल आपल्यामध्ये होऊ शकतो. जर हा संसार जर बदलणारा आहे तर आपण बदलू शकतो. पण बदल कसा हवा आहे? प्रगतीच्या मार्गाने बदल हवा आहे, तर तो खरा बदल म्हणायचा. नाहीतर मग बदलतच आहे की दूध आहे ते नासून जातं, त्याच्यात बदल झाला पण ते काय झालं, नष्ट झालं, खराब झालं, अमृताचं विष होऊन जातं. पण बदल कसा हवा आहे की जे विष आहे ते अमृत झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण बघतो आहोत की हा मनुष्य देह जो आहे तो अतिशय श्रेष्ठ, अतिशय दुर्मिळ असा आपल्याला मिळालेला आहे. आणि त्याला काय म्हटलं, नाना सुकृताचे फळ. आपल्या धर्माबद्दल एक अतिशय एकच नाही, अनेक अनेक असे गैरसमज जे रूढीमुळे आलेले आहेत. पण मूळ शास्त्र जे आहे ते इतकं आदर्श आहे, पण ते आपण बाजूला ठेवून जे परंपरेने आलं की आपल्या धर्मामध्ये की हे काहीतरी फळ आहे वगैरे असं जे म्हटलं जातं, किंवा आणखीन काही कर्मामध्ये काहीतरी आहे. पण इथे सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं की सुकृताचे फळ. म्हणजेच काय की जसं भगवंत म्हणले की उद्धरेद आत्मनात्मानं. आपलं जीवन हे आपल्यालाच जगायचं असतं. आपलं जीवन हे आपणच घडवणारे आहोत. शिल्पकार तूची तुझ्या जीवनाचा, दुसरं कोणी घेऊन नाही येत. उधार मिळत नाही जीवन. आपल्याला जे आपलं नशीब आहे ते कुठेही कोणी दुसरं देत नाही. बा तुझं उसनं मला दे असं होऊ शकत नाही. यदुराजाची कथा आहे की यदुराजाने त्याच्या स्वतःच्या मुलाचंच तारुण्य घेतलं. पण ते जरी असलं, तारुण्य आम्ही घेतलं समजा, आजकाल पण आपण सगळं करतोय ना, केस काय काळे ठेवता येतात, आणखीन काय सगळं मेकअप केला की आम्ही तरुण होतो. उसनं घेतलं, पण जे पाहिजे ते मिळतं का? सुख, शांती, समाधान, पूर्णत्व हे मिळणार आहे का? आणि कितीही तुम्ही वरून पडदे लावले तरी सुद्धा आतलं जे सत्य आहे ते तसंच आहे. सत्य सत्यच आहे. आणि त्यामुळेच आपलं जीवन हे आपण घडवायचं असतं. आपलं जीवन काय करायचं, कुठल्या दिशा पकडायची, कुठल्या मार्गाने जायचं, ते संपूर्णपणे आपल्या हातात आहे. म्हणून इथे फार महत्त्वाचं सांगितलं की अशक्य नाही आहे, पण ते करणं योग्य आवश्यक आहे. आणि मग आसुरी जरी असेल आम्हाला संस्कार मिळाले नाहीत, तर ते कसे करायचे ते पुढचं इतकं सुंदरपणे ही हिनांगपूर्ती ते सांगितली सगळी. की आता हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामधलं भाग्य कुठलं म्हणलं की सन्मार्ग लागे, सन्मार्गाला जायचं आहे. जसा उत्क्रांतीचा हा जो मार्ग सांगितला की समजा आता एखाद्यानी, जसा आत्ताची आपली दृष्टिकोन जो झालेला आहे, एखाद्यानी यंत्र बनवलं तर आम्ही त्याला फार बुद्धिमान समजतो आणि त्याला बक्षिसं देतो आणि डोक्यावर घेतो. पण आपल्या वैदिक ह्या धर्मानुसार ती म्हणजे उत्क्रांती नव्हे. तर डार्विनचा जो उत्क्रांतीचा सिद्धांत सांगितला आहे, गुरुदेव तर त्याच्यामध्ये सरळ सांगतात की जर यंत्र बनवणारा विकसित झाला असं जर म्हणेल तर म्हणले तो जो आमचे जे वंशज आहेत ते वानर, त्यांना अपमान वाटेल म्हणे या उत्क्रांतीचा. म्हणून जो वैदिक सिद्धांतानुसार आत्मोन्नती करणं, जो आपल्या स्वरूपापर्यंत पोचतो, आत्मतत्वाला जाणतो, सूक्ष्माहून सूक्ष्म जे आहे ते पाहतो, त्या मार्गाला लागतो. सत्मार्ग जो आहे, सन्मार्ग जो आहे, सत्याकडे नेणारा मार्ग जो आहे, तिथे जर लागलं तर खरं आमचं भाग्य सफळ झालं. मग आता हा मार्ग म्हणजे तरी आहे काय? वैदिक मार्ग तर काय आहे? तर पुढे ते सांगतायत की उत्क्रांतीची पुढची पायरी काय आहे. नरदेह हा मिळालेला आहे. नरदेहामध्ये आता पुढे काय? श्रीराम
नरदेही विशेष ब्राह्मण, त्याही वरी संध्या स्नान, सद्वासना भगवत भजन, घडे पूर्व पुण्ये श्रीराम. घडे पूर्व पुण्ये हे पण दुर्लभताच सांगितली आहे. इथे मुख्य काय की दुर्लभता सांगण्यासाठी हे कसं, हे आपल्या हातामध्ये आहे का की जन्म कुठल्या घरी घ्यायचा, कोणाच्या कुठल्या वर्णामध्ये कुठल्या, हे काही आपल्या हातात नाही आहे. म्हणूनच त्याला काय म्हणलं, म्हणजे आत्ताच्या या जन्मामध्ये असं नाही आहे ना, तर ते पूर्व पुण्ये सुकृत जे आहे तेच आहे. आता नरदेहाच्या पुढे काय आहे तर म्हणे नरदेही विशेष ब्राह्मण. असे स्टेटमेंट्स उघड उघड करणं म्हणजे हल्ली फार काय म्हणायचं त्याला ना, आव्हानात्मक आहे. पण सरळ अर्थ, चांगल्या अर्थाने, म्हणजे त्याचा खरा अर्थ काय हे जाणायला आपण खरं म्हणजे पाहिजे की का असं म्हटलेलं आहे. प्रत्येक वेळी ब्राह्मणला श्रेष्ठ का म्हटलं. आणि जे संत आहेत ते सगळ्या जगाचे होते, ज्यांनी प्रेम दिलं, ज्यांनी प्रत्यक्ष परमेश्वराला पाहिलं, परमेश्वराने त्यांना मदत केलेली आहे, परमेश्वर त्यांच्याकडे पाणी भरत होता, असा भेद करतील का. मग हे ब्राह्मणत्व हे सगळं काय आहे. नरदेहामध्ये ब्राह्मणत्व विशेष म्हटलं, मग हे काय आहे हे आपल्याला आपल्याला केला पाहिजे. की उत्क्रांती जी आहे, गुरुदेवांचे म्हणतात की तर डार्विनच्या उत्क्रांतीचे जी न लिहिलेली प्रकरणं हे आमचे संत इथे पुढे करतात. शंकराचार्य म्हणा किंवा समर्थ रामदास स्वामी. नरदेही विशेष ब्राह्मण, नरदेहामध्ये म्हणले ब्राह्मण देह जो आहे, ब्राह्मण हे विशेष आहे. आणि त्यात पुन्हा त्या ब्राह्मणामध्ये संध्या स्नान, नैमित्तिक आह्निक करणारा, सगळं नित्य उपासना पूजा वगैरे संध्या स्नान करणारा, आणि त्याच्याही पुढे सद्वासना भगवत भजन, ही उत्क्रांती सांगितलेली आहे. किती सुंदर आहे, तर त्याचा पण आपण अजून विचार करणार आहोत. मग काय बरं, ब्राह्मण म्हणजे काय. पण व्यवहारातलं उदाहरण घेऊया. जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी भरती वगैरे असते ना, पोलीस भरती असते, कधी गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये आणखीन काय IT डिपार्टमेंटमध्ये भरती आहे, आजकालच्या भाषेत IT डिपार्टमेंट, आणखीन काय इंजिनियर वगैरे, सिव्हिल इंजिनियर, पुलाचं बांधकाम करायचं आहे स्मार्ट सिटीसाठी, मग भरती आहे. मग पोलीस भरतीमध्ये काय क्वालिफिकेशन लागेल बरं. त्याची उंची, वजन, आणि काय त्याचे बाहू खांदे किती रुंद आहेत वगैरे, हे सगळं पाहिलं जाईल. आणि जर इंजिनियर असेल तर त्याचं काय आहे, तो जर ठेंगणा असेल, आणखीन काय एकदम लुकडा सुकडा असेल किंवा जाडजूड असेल, काहीतरी पोपशा असेल, तरीसुद्धा त्याची निवड होऊ शकते. उंची कमी आहे म्हणून इंजिनियर नाही असं आहे का. पण पोलीस जर व्हायचा असेल तर त्याला एकदम दणकेबाज असं शरीर पाहिजे, बाजू बाहू असे पिळदार पाहिजेत. ते मग ही जी गुणवत्ता आहे, शारीरिक जी प्रकृती आणि आंतरिक जे आहे बौद्धिक क्षमता, हे दोन्ही वेगळं वेगळं आहे ना. म्हणजे ज्या कर्मासाठी जशी व्यक्ती, जसं व्यक्तिमत्व, जशी गुणवत्ता हवी आहे त्याप्रमाणे त्याला अधिकार आहे, तो तशी पात्रता आपल्याला सांगितली गेली आहे. मग अगदी तसंच म्हणजे काय, जसं पोलीस आपण म्हटलं की भारदार छाती पाहिजे, दणकट बाहू पाहिजेत वगैरे. पण जर टेबल खुर्चीवर बसून जर काम करायचं आहे तर त्याला या सगळ्या याची आवश्यकता नाही आहे. आता हे ब्राह्मणत्व जेव्हा आपण म्हणतो आहोत, त्याही मध्ये विशेष ब्राह्मण, नरदेही ब्राह्मण म्हटलंय. हे काय आहे
कारण आम्हाला कुठे जायचं आहे, उत्क्रांतीची दिशा काय आहे. देह नाही बदलायचा आहे, तर देह हे उपकरण आहे आपलं, आणि त्या उपकरणाच्या आधाराने जसं विमानात बसून आम्ही झेप घेऊन दुसऱ्या देशामध्ये जातो, कुठल्या अंतराळामध्ये जातो, चंद्रावर जातो, आणखीन यानामध्ये, तसं हे यान आहे. हे जे उपकरण उपाधी मिळाली आहे, त्या उपाधीला धरून आम्हाला या देहाच्या पलीकडे, या जगताच्या, या दृश्याच्या पलीकडे झेप घ्यायची आहे. आणि त्या दृष्टीने नरदेही विशेष ब्राह्मण म्हटलेलं आहे. मग ही ब्राह्मणत्व म्हणजे जन्मानी अपघात तसा नाही आहे, तर ब्राह्मण जो आहे की रूढीप्रमाणे जर आपण घेतलं तर फार नुकसान होईल आपलं. ब्राह्मणत्व म्हणजे त्या मनाची, बुद्धीची अशी एक वेगळी कुठली तरी गुणवत्ता आहे, थोडीशी उच्च अशी आहे, सूक्ष्म आहे. तिथे जसं आता ही जी पात्र आंतरिक अवस्था, ही त्याच्यामध्ये धृती आहे, अनासक्ती आहे, विवेक आहे, सात्विकता आहे, या सगळे सारखे जे गुण आहेत हे तिथे अपेक्षित आहेत. विप्रता जी म्हटली, द्विज म्हटलं, तर ब्राह्मणत्व म्हणजे आंतरिक विकास, मनाचा, बुद्धीचा, तिथे विचार करण्याची पद्धत, प्रवृत्ती, कर्म करण्यामागे आपला जो हेतू आहे त्याचा हेतूसुद्धा संकुचित किंवा फक्त स्वार्थी असा नसतो, तर अतिशय सूक्ष्म आणि सर्वव्यापक असं दूरदृष्टीतून जे विचार केले जातो ते खरं ब्राह्मण आहे. भगवंतांनी सुद्धा या खरा ब्राह्मण कोण आहे तर म्हणले, ब्रह्मं जानाति ती ब्राह्मण, ज्यांनी ब्रह्म जाणलं तो ब्राह्मण आहे. त्या जाणण्यासाठी म्हणून तर ना अधिकच काय म्हणलंय की जो जन्माला येतो, जन्मना जायते शूद्र, जन्माला येतो तेव्हा आम्ही शूद्रच असतो, संस्कारहीनच असतो, म्हणून तर शिवता शिवत काही करत नाहीत ना. नंतर मग त्याच्यावर संस्कार केले जातात, शुद्धीकरण सगळं केलं जातं. आणि खरा तो ब्राह्मण केव्हा होतो, जेव्हा त्याच्यावर संस्कार होतात. आणि म्हणून ब्राह्मणाला द्विज असं म्हटलेलं आहे. 5 वर्षानंतर त्याच्या मौंजी बंधन जे होतं, आणि त्या मौंजी बंधनानंतर आता तो द्विज झाला. द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्म त्याचा होतो, जेव्हा त्याच्यावर संस्कार होतात, की त्याचं कर्तव्य त्याला सांगितलं जातं. आता आपण जसं बघितलं की एखादं कार्य करण्यासाठी त्याची पात्रता, शारीरिक, मानसिक, बौद्धिक पात्रता ही पाहिली जाते. मग ही जी वेदांत साधना आहे किंवा ही आत्मिक उन्नती आहे, आपला जो सन्मार्ग जो आहे, विकासाकडे, खरा मानवाचा विकास, सर्वोच्च असं पद जे आहे तिकडे जायचं असेल तर आपलं आंतरिक विकास हा अपेक्षित आहे. ते ही जी हा आंतरिक विकास हा शारीरिक स्तरावर करायचा नसतो, तिथे साठी विवेक हवा आहे, मनाचा निकोपपणा हवा आहे, बुद्धी कुशाग्र हवी आहे, धृती ज्याला म्हणे इंद्रियांचं दमन करणं जे आहे, असं ही सगळी शक्ती जी आहे, आंतरिक शक्ती, बौद्धिक शक्ती, समचित्तता, शांती, आनंद, ही सगळी अवस्था म्हणजे ब्राह्मणत्व आहे. मग आम्ही जेव्हा कर्म करतो तेव्हा फक्त मी माझा विचार नाही करत, तर आपल्या कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, संपूर्ण प्रकृतीचा जो विचार करून तिथे कर्म केलं जातं.
अगदी कितीतरी अशा पुराणात कथाप्रसंग येतात की जिथे अगदी छोटंसं ज्ञानेश्वर महाराजांनी नाही का त्या मौंजी बंधनासाठी आळंदीहून किती प्रयासाने पैठणला गेले की आम्हाला शुद्ध करून घ्या, आम्हाला संस्कार द्या. खरं म्हणजे ते 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 ज्ञानी होते. निवृत्ती महाराजांनी म्हटलं होतं काय करायचंय म्हणून. जीवनमुक्ताला कुठला संस्कार, जो नित्यशुद्ध आहे त्याला कुठला संस्कार आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांना समाजामध्ये धर्माची स्थापना करायची होती. प्रत्येक व्यक्तिमत्व हे शुद्ध शुची चारित्र्य संपन्न व्हावं. प्रत्येकाला जे खरं सुख आहे त्या मार्गाने त्यांनी चालावं, सन्मार्गाने चालावं, या दृष्टीने त्यांनी स्वतः तसं पाऊल उचललं. यद्यदाचरती श्रेष्ठ, तो जसा श्रेष्ठ जसे करतात तसं आम्हाला करायला पाहिजे. भगवंतांनी सुद्धा ब्राह्मणत्वाचा विचार करताना सांगितलं, ब्राह्मण म्हणजे फक्त जानवं घालणार, जानवं तर त्याचं महत्त्वच आहे मुळी, फक्त दोरा अडकवणं म्हणजे जानवं घालणं नव्हे आहे. त्याला ब्राह्मणाचं कर्तव्य हेच मुळी सांगितलंय की शमो दम तपशौचम शांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्. स्वभावतः जो या गुणांनी जो जन्माला आलेला आहे तो ब्राह्मण आहे. ते त्याचं कर्म आहे. काय आहे तर शम, मनावर नियंत्रण, मनोनिग्रह, दम, इंद्रियांवर संयमन. समाजामध्ये जी प्रवृत्ती बळावती आहे की आम्ही जे काही वाईट घडतंय ते बाहेर नाही होत आहे, तर आम्ही आमच्या मनावर संयम ठेवू शकत नाही आहे, इंद्रियांवर काबूश ठेवू शकत नाही, म्हणून ते घडतं आहे. आज सगळे ब्राह्मण घडवले पाहिजेत आपल्याला. शम दम, आणि हे शमदम येण्यासाठी तप. जीवन म्हणजे आपलं एक तपश्चर्या असली पाहिजे रोजच्या रोज ना. म्हणून पुढचं जे संध्या स्नान याला फार महत्त्व आहे की जीवन हे तपस्वी असायला पाहिजे. अमुक एक काही व्रत घेतलेलं आहे ते आयुष्यभर करायचं, ही सोपी गोष्ट नाही आहे. जे ब्राह्मणाचं कर्तव्य सांगितलंय, नित्य पंचयज्ञ सांगितले आहेत, संध्या वंदन सांगितलं आहे, आन्निक सगळी सांगितली आहेत, जप सांगितलेला आहे, रोजच्या रोज झाला पाहिजे. रोजच्या उठण्याची वेळ, सूर्याला अर्घ्य द्यायचे, वरुणाला अर्घ्य द्यायचे, दिशावंदन करायचं. ह्या असं तपस्वी जीवन. अमुकच एक खायचं, अमुक एक नाही खायचं, त्या वेळेलाच खायचं. कितीतरी प्रत्येक कर्मामध्ये नियमबद्ध जीवन म्हणजे ब्राह्मणत्व आहे. शम दम तप शौच, शुचिता, अंतर्बाह्य शुचिता, शरीराची शुद्धी, शरीराची अंतर्बाह्य शुद्धी, हे सगळी आतडी नातडी स्वच्छ. इतकं कुठेही म्हणजे साईबाबा वगैरे ते असे पूर्ण पोटातली आतडी काढून धुवून असे दगडावर कपडे धुतल्यासारखे धुवायचे. कुठे असतील ते तर आपण विचारच नाही करू शकत. पण सहसा आपलं जे जीवन आहे रोजचे दैनंदिन कर्मामध्ये ही शुचिता सांगितली आहे. आपली सगळी इंद्रिय, नाक कान डोळे तोंड हे सगळं स्वच्छ करायचंय. पोटात सुद्धा वमन वगैरे, वमन धोती वगैरे ते सगळे विधी करून शरीर शुद्धी होत असते. प्राणायाम करून पूर्ण श्वासक मार्ग जो आहे तो स्वच्छ करायचा. मग बाहेरचं तर आहेच आहे, सडा संमार्जन, रांगोळ्या काढायच्या, सगळं तोरणं लावायची, सुंदर सुशोभित करायचं, किडे नाही उभे करायचे. इतकं सुंदर हे आहे. आपली कशी संस्कृती बदलून गेली. दारामध्ये रांगोळी नसते तर कचऱ्याचा डबा ठेवतो आम्ही. विचार करण्यासारखा आहे हा. शांती, क्षमाशीलता, आर्जव, मनाचा सरळपणा,
आणि मग हे सगळं आपलं कर्म, आपल्या मनाची वृत्ती आणि त्याचबरोबर ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम, हे तर फार मोठे गुण आहेत ना. बुद्धीचे गुण हे सांगितलेत की खरा ब्राह्मण ज्याला ज्ञान आहे, आणि ज्ञानाही पेक्षा विज्ञान म्हटलंय, म्हणजे जे ज्ञान घेतलं त्याची प्रचिती. ज्ञान म्हणजे जे सत्य ब्रह्म, आणि ते ब्रह्मच या जगताच्या रूपाने साकार झालेलं आहे, त्यामध्ये पण त्या ब्रह्माला पाहणं म्हणजे विज्ञान आहे. ज्ञान विज्ञान आस्तिक्यम, मीच ते आहे, ते ब्रह्म मी आहे, देव आहे, परमेश्वर आहे, हा आस्तिक्य भाव जो आहे, नास्तिकपणा, ते म्हणजे ब्राह्मणत्व नाही. इतकं सुंदर हे सगळं. ते म्हणले ब्रह्मकर्म आहे, ब्राह्मणाचं कर्तव्य हे सांगितलेलं आहे. म्हणून नरदेही ब्राह्मण विशेष. मग जेव्हा आपल्याला जर ही उत्क्रांती आहे, इथे जर बाहेर आम्ही काही यंत्र बनवत बसलो आणि त्याच्यातून काय पैसा मिळवला तर काय होणार आहे? जास्तीत जास्त यंत्रामुळे आम्हाला नंबर वाढले, जास्तीत जास्त आम्ही वस्तू तयार केल्या, पण त्या वस्तू तयार होऊ शकतात, पण माझं समाधान कुठे आहे? प्रवृत्ती आमची चांगली आहे का? दुसऱ्याचं जगाचं आम्ही जर नुकसान करत असू तर तो विकास नव्हे. आपण पुन्हा एकदा तळागाळात जातो आहोत. त्याही मध्ये विशेष ब्राह्मण म्हटलंय. आता हे कसं म्हटलं? स्वभावजम, स्वभावतः हे आहे. मग आता तर समजा जन्मानी त्याच्याकडे हे गुण आहेत, ही वृत्ती आहे, मानवी देह मिळालेला आहे, अंतःकरणाची अशी ही गुणवत्ता त्याच्याकडे आहे, उच्च सूक्ष्म आणि असे अतिशय उच्चतर असे गुण, अशी पात्रता, सात्विकता त्याच्याकडे आहे. पण मग हे असणं म्हणजे परत थांबायचं नाही आहे तिथे. तर हे तर काय, ही तर पूर्वतयारी आहे ही फक्त. मुख्य तर ध्येय अजून पुढे आहे. जसं ऑडिशनसाठी आम्ही सिलेक्ट होतो, त्यामुळे आवाज चांगला आहे, गाणं छान म्हटलं म्हणजे त्याच्यात कल आहे, पण मग तो कल नुसता ठेवणं म्हणजे आपण गायक झालो असं नाही आहे ना. तेव्हा आता त्याचं तिथे निवड झाली, आणि मग आता निवड झाल्यानंतर मग खरी जी काय रियाज आणि प्रॅक्टिस जी सुरू होते, बारकावे सगळे, हे गाणं असं म्हणायचं, असं वर खाली स्वर काय आहेत ते सगळे. मग तसंच अगदी आमच्याकडे सात्विकता आहे, उच्च विचार आहेत, गुणवत्ता आहे सगळी, देह नरदेह मिळालेला आहे. आता याची ती पात्रता जी आहे त्याच्यामध्ये एकात्मता यायला पाहिजे. त्याचा उपयोग करून आम्हाला आपला विकास करायचा आहे. आपलं जे आयुष्य मिळालेलं आहे ते कसं व्यतीत करायचं, कसं घालवायचं, काय करायचं त्याच्यामध्ये ते सांगितलं. त्याही मध्ये संध्या स्नान, त्यात विशेष काय असं संध्या स्नान करणं. आजकालचा ब्राह्मण तर सहज म्हणतं ना, त्यात काय एवढं काय, त्यात स्नान काय करायचंय, नाही केलं तर कुठे बिघडलं एखाद दिवशी, किंवा आत्ताच कशाला करायला पाहिजे, नंतर करू आम्ही, वेळी अवेळी कधीही स्नान. असं सगळ्यांचं नाही आहे, पण सहसा असं काहीतरी होतं. आणि त्यात संध्या तर माहितीच नाही, संध्या म्हणजे कोणीतरी एक मुलगी असेल अशी वाटते. संध्यावंदन हे सांगितलेलं आहे. आता हे काय आहे संध्यावंदन? तर फक्त ब्राह्मण असं नाही, तर ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय या तीनही वर्गासाठी संध्यावंदन म्हणजे मौंजी बंधनाचा संस्कार होत होता वैदिक काळामध्ये.
संध्यावंदन. आमच्या शंकराचार्यांनी सुद्धा अगदी असाच हा मार्ग सांगणारा एक श्लोक ते सांगतात. जंतूनां नरजन्म दुर्लभं पुंस्त्वं ततो विप्रता तस्माद् वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्त्वमस्मात् परम्. जंतूनां नरजन्म दुर्लभ, नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ. सगळ्या जंतूंमध्ये नरजन्म, केवळ नरदेह, आणि त्याच्यामध्ये पुंस्त्वम, समर्थांनी तो घेतला नाही शब्द पुंस्त्वम, नाही तर आणखीन ऑब्जेक्शन आम्हाला. त्याच्यातही म्हणे पुरुषत्व. पण हे पुरुषत्व म्हणजे तिथे शरीराचा काही संबंध नाही आहे. पुरुषत्व म्हणजे हे आंतरिक गुण आहेत, कारण हा अंतरातला प्रवास आहे. जे आत्ता आपण सांगितले की तिथे धृती पाहिजे आणि मनावर ताबा पाहिजे, अनासक्ती पाहिजे, हे सगळे जे गुण आहेत ते पुरुषत्वाचे गुण आहेत. आमच्या गुरुदेव म्हणतात की अशा जर पुरुष आणि स्त्री असं म्हणलं तर दाढीधारी स्त्रिया भरपूर आहेत म्हणले, दाढीधारी स्त्रिया, कारण त्यांच्यामध्ये जर हे गुण नाही आहेत तर त्या स्त्री समान आहेत. स्त्री म्हणजे आसक्ती, एखाद्या याच्यामध्ये अडकणं, भावूक असणं, हे जे दुर्बळ असे गुण आहेत. दिसायला ते वरवर छान वाटतात पण आम्हाला अडकवणारे गुण आहेत. ते झेप घ्यायची असेल तर ती शक्ती जी आहे ती या गुणांमध्ये नाही आहे. म्हणून पुरुषत्व त्याच्यामध्ये तो विप्रता, विप्रता हे ब्राह्मणत्व जे आहे, शम दम तप शौच ज्ञान विज्ञान आस्तिक्य या गुणांनी संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे ब्राह्मण आहे. आणि हे गुण सांभाळायचे, त्याचं वर्धन करायचं आणि त्या गुणांना घेऊन आपला पुढचा मार्गक्रमण करायची, मुक्तीपर्यंत पोचायचं. आणि त्याच्यासाठी वैदिक धर्म मार्ग परता. वेदांमध्ये वैदिक धर्माने जो मार्ग सांगितला तो सन्मार्ग आपण आचरणात आणणं. मग ते सोप्या शब्दात सांगितलं, संध्या स्नान. वैदिक धर्माने, कारण आहार वगैरे, भय, निद्रा हे सगळं करतोय आम्ही, पण त्याला एक शास्त्र आहे, त्याला एक नियम आहे. संध्या स्नान केल्याशिवाय खाणे नाही. तर ते संध्या काय आहे, स्नान काय आहे, त्याच्याविषयी आपण उद्या पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.